नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आता वर्तुळ या प्रकरणातील आपण पुढचा भाग अभ्यासणार आहोत। काही संकल्पनांची आपण उजळणी करणार आहोत। या संकल्पना तुम्ही या आधीच्या वर्गात देखील शिकलेला आहात। तर ठीक आहे, पहिली संकल्पना काय आहे बघा, वर्तुळ कंस। ठीक आहे, आता वर्तुळ कंस म्हणजे काय, अगदी 7वी पासून तुम्ही शिकलेला आहात। तर साधारणतः या आकृतीद्वारे आपण समजावून घेऊया की वर्तुळ कंस कशाला म्हणायचं। तर दिलेल्या आकृतीमध्ये सी केंद्र असणारे एक वर्तुळ आहे आणि के ही त्याची काय आहे, वृत्तछेदिका आहे। आता वृत्तछेदिका म्हणजे काय की एखादी रेषा एखाद्या वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर अशा प्रकारच्या आकृतीला आपण वृत्तछेदिका असं म्हणतो। तर इथे सी केंद्र असणारे एक वर्तुळ आहे आणि के ही त्याची वृत्तछेदिका आहे आणि के ही वर्तुळाला अनुक्रमे बिंदू ए आणि बिंदू बी मध्ये छेदते। आता या वृत्तछेदिकेमुळे दिलेल्या वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत। जसं की बघा, वरचा एक भाग आणि खालचा एक भाग, असे दोन भाग तयार झालेले आहेत। वरच्या भागावरती आपण आणखीन एक बिंदू घेतला, बिंदू वाय, आणि खालचा जो लहान भाग आहे तिथे आणखीन एक बिंदू घेतला आपण, बिंदू एक्स। ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा वर्तुळ कंस वाचनाच्या काही पद्धती आहेत। जसं की वृत्तछेदिकेमुळे जे दोन समान भाग तयार झालेले आहेत त्या दोन भागांचे पहिला बिंदू आणि सुरुवातीचा बिंदू आणि शेवटचा बिंदू पकडून आपण वर्तुळ कंसाचं नाव वाचतो। जसं की बघा, कंस ए वाय बी हा पहिला कंस आहे, म्हणजे याचा सुरुवातीचा बिंदू आहे ए आणि शेवटचा बिंदू आहे बी। कंसाचे माप आपण 3 अक्षरी पण वाचू शकतो किंवा 2 अक्षरी पण वाचू शकतो। जसं की कंस ए वाय बी म्हणजे ए आणि बी हे त्याचे सुरुवातीचे आणि अंत्यबिंदू आहेत, ते पकडून आपण कंसाचे नाव लिहितो। तसा आणखीन एक कंस तयार झालाय, कंस ए एक्स बी। आता कंस ए वाय बी आणि कंस ए एक्स बी ची जर मी तुलना केली तर कंस ए वाय बी हा मोठा कंस आहे आणि कंस ए एक्स बी हा लहान कंस आहे। आता मोठा कंस आहे म्हणजेच कंस ए वाय बी हा विशाल कंस आहे। आता लिहूया आपण, कंस ए वाय बी हा एक्स बी पेक्षा मोठा आहे आणि त्यानं वर्तुळाच्या निम्म्यापेक्षा जास्त भाग व्यापलेला आहे, त्यामुळे तो विशाल कंस आहे। त्यानंतर कंस ए एक्स बी हा लघु कंस आहे। कंस ए एक्स बी हा काय आहे, लघु कंस आहे। म्हणजे ए वाय बी च्या तुलनेत ए एक्स बी हा लहान आहे त्यामुळे तो लघु कंस आहे आणि ए एक्स बी च्या तुलनेत ए वाय बी मोठा आहे त्यामुळे तो विशाल कंस आहे। कधी कधी जर वृत्तछेदिका बरोबर केंद्रबिंदूतून जात असेल तर तयार होणारे दोन्ही कंस हे कसे असतात, तर समान मापाचे असतात। तिथं आपण विशाल कंस किंवा लघु कंस म्हणू शकत नाही। जसं की समजा इथं एखादी मी आकृती काढलेली आहे, एक केंद्र असणारं वर्तुळ आहे आणि वृत्तछेदिका समजा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेली आहे। ठीक आहे, तर इथं जे कंस तयार होतात जसे की कंस ए डी सी आणि ए बी ई सी, तर हे दोन्ही कंस कसे असतात, समान मापाचे असतात। कारण वृत्तछेदिका ही केंद्रबिंदूतून गेली की वर्तुळाचे समान दोन भाग तयार होतात। समान दोन भाग तयार झाल्यामुळे तयार झालेले दोन्ही कंस कसे असतात, समान मापाचे असतात। याला आपण अर्धवर्तुळ कंस असं सुद्धा म्हणू शकतो। म्हणजे कंस बी डी सी आणि कंस बी ई सी हे दोन्हीही कसे आहेत, अर्धवर्तुळ कंस आहेत। म्हणजेच तुम्हाला वर्तुळ कंसाची नावं ओळखता आली पाहिजेत। त्यातला विशाल कंस कोणता, लघु कंस कोणता आणि अर्धवर्तुळ कंस कोणता हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे। ठीक आहे, तर यानंतर आता आपण पुढील संकल्पनेचा अभ्यास करूया। पुढील संकल्पना आहे बघा, वर्तुळ कंस। जसं की आपण वर्तुळ कंसामध्ये बघितलं की विशाल कंस कसा असतो आणि लघु कंस कसा असतो। तर यानंतरचा पुढचा भाग आहे बघा, केंद्रीय कोन। आता केंद्रीय कोन म्हणजे काय, या संकल्पना आपण समजावून घेऊया। आपण आकृती काढलेली आहे बघा, आकृतीमध्ये ओ केंद्र असणारे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये बघा एक कोन ए ओ बी हा कोन आहे। ए ओ बी चं माप किती आहे, थिटाने दर्शवलेलं आहे। आता कोन ए ओ बी मुळे ओ केंद्र असणाऱ्या पूर्ण वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत। आता या दोन भागामध्ये जर कंस ए क्यू बी हा विशाल कंस आहे आणि कंस ए पी बी हा लघु वर्तुळ कंस आहे।
बघा ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये कोन AOB या कोनामुळे त्या वर्तुळाचं दोन भागामध्ये विभाजन झालेलं आहे। मग मोठा जो भाग आहे कंस AQB याला आपण विशाल वर्तुळ कंस म्हणणार आहोत आणि लहान जो कंस आहे APB तो लघु वर्तुळ कंस आहे। म्हणजे साधारणतः आपण असं म्हणू शकतो की केंद्रीय कोनामुळे सुद्धा वर्तुळाचे दोन भाग होतात। केंद्रीय कोनाच्या आतमध्ये जो कंस असतो तो लघु कंस असतो आणि केंद्रीय कोनाच्या बाहेर जो कंस असतो तो विशाल कंस असतो किंवा विशाल वर्तुळ कंस असतो। मग साधारणतः केंद्रीय कोन म्हणजे नेमकं काय? ज्या कोनाचा मध्यबिंदू, ठीक आहे, AOB चा मध्यबिंदू आहे काय O, ज्या कोनाचा मध्यबिंदू ही वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो अशा प्रकारच्या कोनाला केंद्रीय कोन असं म्हणतात। जसं की कोन AOB मध्ये O हा त्या कोनाचा मध्यबिंदू पण आहे आणि त्या वर्तुळाचा काय आहे केंद्रबिंदू पण आहे। अशा प्रकारच्या कोनाला आपण केंद्रीय कोन असं म्हणणार आहोत। म्हणजेच ज्या कोनाचं किंवा ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावरती असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असं म्हणतात। केंद्रीय कोनामुळे सुद्धा वर्तुळाचे दोन भागामध्ये विभाजन होतं। जसं की केंद्रीय कोनाच्या बाहेरचा भाग हा विशाल वर्तुळ कंसाचा असतो आणि केंद्रीय कोनाच्या आतमधला जो कंस असतो तो लघु कंस असतो। मग त्याची मापे सुद्धा आपण पाहिली की विशाल कंस AQB आणि लघु वर्तुळ कंस APB, कोन AOB हा केंद्रीय कोन आहे आणि त्याचं माप किती आहे थीटा। तर केंद्रीय कोनाच्या आतमध्ये जितका वर्तुळ कंस व्यापलेला आहे त्याचं माप सुद्धा तेवढंच असतं। म्हणजे केंद्रीय कोनाचं माप आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या लघु वर्तुळ कंसाचं माप हे कसं असतं? समान असतं। म्हणजे जर कोन AOB थीटा इतका अंश असेल तर कंस APB सुद्धा तितकाच अंशाचा असणार आहे, थीटा अंशाचा असणार आहे। म्हणजे थोडक्यात AOB जर 10 अंशाचा असेल तर लघु वर्तुळ कंस APB सुद्धा किती असणार आहे? 10 अंशाचा असणार आहे। तर हे आता पुढचा भाग आहे बघा, कंसाचे माप कसं ठरवायचं। आता बघा याच्यामध्ये लघु कंसाचे माप, जसं की मी आधीच सांगितलं की केंद्रीय कोनाचं माप जितकं असेल तितकंच लघु वर्तुळ कंसाचं माप असतं। लघु कंसाचे माप हे केंद्रीय कोना इतके असते। लघु कंसाचे माप हे केंद्रीय कोना इतके असते। म्हणजे इथं केंद्रीय कोन AOB समजा 30 अंशाचा असेल तर लघु वर्तुळ कंस APB सुद्धा किती असणार आहे? 30 अंशाचा असणार आहे। उदाहरणादाखल आपण लिहू शकतो। उदाहरणार्थ कोन AOB जर 30 अंशाचा असेल तर कंस APB सुद्धा किती असणार आहे? 30 अंशाचा असणार आहे। ठीक आहे। तर आता पुढे बघा विशाल कंसाचे माप। आता विशाल कंसाचं माप काढण्यासाठी या आधी सुद्धा तुम्ही 7वी मध्ये सूत्र बघितलेला आहात। आता विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर त्याचं एक सूत्र आहे 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप। तर याचं सूत्र काय आहे? 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप। 360 वजा संगत लघु कंसाचे माप। पूर्ण वर्तुळ किती अंशाचा असतो? तर 360 अंशाचा असतो। मग त्याच्यामध्ये जर संगत लघु वर्तुळ कंसाचं माप तुम्हाला माहित असेल तर 360 मधून जर तुम्ही संगत लघु वर्तुळ कंसाचं माप वजा केला तर तुम्हाला विशाल वर्तुळ कंसाचं माप काय होऊ शकतं? मिळू शकतं। जसं की उदाहरणार्थ आता वरचं उदाहरण घेऊया। संगत लघु कंसाचे माप जर 30 अंश असेल तर विशाल कंस AQB चं माप किती येणार आहे? 360 वजा 30 म्हणजेच विशाल कंस AQB चं माप किती येणार आहे? 330 अंश। या पद्धतीने आपण विशाल कंसाचं माप काढू शकतो। आता पुढे अर्धवर्तुळ कंसाचे माप। अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश असते। बघा अर्धवर्तुळ कंस म्हणजे यापूर्वी पण मी सांगितलं की वृत्तछेदिका समजा बरोबर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जात असेल तर अशा प्रकारची वृत्तछेदिका वर्तुळाचे समान दोन भाग करते। मग वर्तुळाचा निम्मा भाग हा कितीचा असणार आहे? 180 अंशाचा असणार आहे। जर पूर्ण वर्तुळ 360 अंशाचं असेल तर वर्तुळाचा निम्मा भाग कितीचा असणार आहे? 180 अंशाचा असणार आहे। म्हणजेच अर्धवर्तुळ कंसाचं माप हे किती असणार आहे? 180 अंश असणार आहे। मग पूर्ण वर्तुळाचं माप किती होईल? तर पूर्ण वर्तुळाचं माप किती असणार आहे? 360 अंश असणार आहे।
तर ह्या सर्व संकल्पना महत्त्वाच्या आहेत। या सर्व संकल्पना आपण उदाहरण सोडवत असताना वापरणार आहोत। बघा संकल्पना पुन्हा एकदा थोडक्यात समजावून घेऊया। केंद्रीय कोन कुणाला म्हणायचं, तर ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या केंद्रबिंदू मध्ये असतो त्याला केंद्रीय कोन असं म्हणायचं। जसं की इथं AOB हा केंद्रीय कोन आहे। केंद्रीय कोनामुळे सुद्धा वर्तुळाच्या दोन भागामध्ये विभाजन होतं। जसं की वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात, तसं केंद्रीय कोनामुळे सुद्धा वर्तुळाचे दोन भाग होतात। त्यातला कोनाचा बाहेरचा जो भाग असतो तो विशाल वर्तुळ कंस असतो आणि कोनाचा आतला जो भाग असतो तो लघु वर्तुळ कंसाचा असतो। त्यानंतर कंसाचं माप कसं ठरवायचं आहे, पहिला लघु कंसाचे माप। साधारणतः लघु कंसाचे माप हे केंद्रीय कोना इतकं असतं। म्हणजे केंद्रीय कोन AOB 30 अंशाचा असेल तर त्याच्या अंतर्गत येणारा लघु कंस APB सुद्धा 30 अंशाचा असणार आहे। मग विशाल कंसाचं माप कसं ठरवायचं, पूर्ण वर्तुळ 360 अंशाचा असतो आणि संगत लघु कंसाचं माप जर तुम्हाला माहित असेल तर 360 अंशामधून संगत लघु कंसाचं माप वजा केलं तर आपल्याला विशाल कंसाचं माप मिळतं। जसं की मी उदाहरणार्थ सांगितलं की मला विशाल कंसाचं माप काढायचं आहे या AQBचं, तर मी 360 मधून APBचं माप वजा केलं 360 वजा 30 तर आपल्याला 330 अंश हे विशाल कंसाचं माप मिळेल। पुढे बघा अर्धवर्तुळ कंसाचं माप हे 180 अंश असतं कारण तो वर्तुळाचा निम्मा भाग असतो आणि पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं 360 अंश असतं। पुढचा भाग आहे बघा कंसाची एकरूपता। स्क्रीनवर तुम्हाला आकृती दिसतच आहे। कंसाची एकरूपता म्हणजे नेमकं काय, दोन कंसाच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतील तेव्हा ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात। बघा कंस एकरूप असण्यासाठी काय काय आवश्यक आहे, तर कंसाच्या त्रिज्या आणि त्या कोनाची मापे जर समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात। आता आकृतीमध्ये पहा, जसे की कंस GF एकरूप कंस DE। आता GF आणि DF हे कंस एकरूप का आहेत, तर साधारणतः बघा त्याच्या त्रिज्या समान आहेत आणि त्याच्या कोनांची मापे देखील समान आहेत। म्हणजे कोन GCF 70 अंशाचा आहे आणि कोन DCE सुद्धा 70 अंशाचा आहे। म्हणजे दोन्हीही कोनांची मापे समान आहेत। शिवाय त्यांच्या त्रिज्या देखील समान आहेत। बघा CG, CF, DC आणि CE ह्या अनुक्रमे त्यांच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या कशा असतात, एकरूप असतात। म्हणजे कोन DCF मध्ये CG आणि CF या त्रिज्या आहेत एकाच वर्तुळाच्या, त्या एकरूप झाल्या। कोन DCE मध्ये CD आणि CE ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्यामुळे ते एकरूप झाला। शिवाय GCF आणि कोन DCE हे दोन्हीही अनुक्रमे 70-70 अंशाचे आहेत त्यामुळे त्यांच्या त्रिज्या आणि कोन एकरूप असल्यामुळे कंस GF आणि कंस DE हे कसे आहेत, एकरूप आहेत। म्हणजे गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे तुम्ही, सत्य की असत्यसाठी दोन कंसाच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतील तर ते कंस सुद्धा परस्परांशी कसे असतात, एकरूप असतात। पुढील गुणधर्म आहे कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म। तर बघा आकृती काढलेली आहे। O केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये काही बिंदू घेतलेले आहेत समान अंतरावरती, बिंदू A, B, C, D आणि E। तर आता बघा याच्यामध्ये कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म म्हणजेच काय, इथं बघा केलेलं आहे माप कंस ABC अधिक माप कंस CDE बरोबर माप कंस ACE। आता ABC बघा ABC आणि तिथून पुढे कुठला कंस आहे CDE, म्हणजे या दोन कंसांच्या मापांची बेरीज म्हणजे आपला कंस ACE असणार आहे। ठीक आहे, म्हणजे ABC अधिक CDE म्हणजेच माप कंस ACE। परंतु ABC आणि BCE जर मी घेतले तर हे कंस कसे होणार नाही, यांची बेरीज समान येणार नाही। कारण इथे किती घटक आहेत बघा, ABC बरोबर आहे, म्हणजे 1 2 3 शिरोबिंदू आहेत आणि CDE पासून जर पकडला तर 3 शिरोबिंदू आहेत आणि ह्या दोन कंसामधला सामायिक शिरोबिंदू कुठला आहे, C। म्हणजे ABCचं माप आणि CDEचं माप मिळून कंस ACE तयार होतो। परंतु ABC आणि ACDचं माप समान आहे असं आपल्याला किंवा ABEचं माप समान आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। म्हणजे ज्या दोन कंसाची आपण बेरीज करणार आहोत त्याच्यामध्ये एक कुठला तरी बिंदू सामायिक असेल तरच त्या दोन कंसाच्या मापांची बेरीज ही पूर्ण ACE इतकी। जसं की ABC आणि CDE मध्ये C हा शिरोबिंदू सामायिक आहे आणि त्या दोघांच्या मापांची बेरीज ACE येते। परंतु जर आपण कंस ABC
आणि BCE मिळून ABE इतक्या मापा एवढे असतं म्हटलं तर तसं होणार नाही. ठीक आहे, तर या पद्धतीनं हा कंसांच्या मापांचा गरजेचा गुणधर्म लक्षात ठेवायचा आहे. आता आपण काही प्रमेयाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक प्रमेय सिद्ध करणार आहोत. प्रमेय काय आहे बघा, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. आता बघा काय म्हटलं, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. मग आता पक्षामध्ये काय काय माहिती लिहिले बघा आपण. केंद्र B असलेल्या वर्तुळात कंस APC एकरूप कंस DQE. म्हणजे बघा हा कंस APC आणि CDQ किंवा DQE हे कंस कसे आहेत, एकरूप आहेत. मग सिद्ध काय करायचं आहे आपल्याला, तर जीवा AC एकरूप जीवा DE, म्हणजे जीवा AC एकरूप जीवा DE हे सिद्ध करायचं आहे. तर पुस्तकामध्ये बघा सिद्धतेमध्ये काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या आपल्याला भरत जायच्या आहेत. आता बघा त्रिकोण ABC व त्रिकोण DBE मध्ये बाजू AB एकरूप बाजू DB. बघा AB कुठे आहे, बाजू AB एकरूप DB. आता हे एकरूप का होतील याचं कारण सांगता येईल का, तर ते एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्यामुळं एकरूप आहे. तर इथं आपण कारण काय लिहू शकतो, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. पुढे बघा बाजू, आता आणखीन अशी कोणती बाजू आपल्याला एकरूप दाखवता येतील एकाच वर्तुळाच्या त्रिज्येनुसार, तर बघा बाजू BC आणि बाजू कुठली दाखवता येईल, BE. कारण बघा AB आणि DB आपल्याला एकरूप दाखवून झाले, मग शिल्लक काय करायला, बाजू BC आणि बाजू BE ह्या बाजू सुद्धा एकरूप दाखवता येतील. याचं कारण सुद्धा काय लिहिणार आहोत आपण, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता पुढे बघा कोण ABC आणि कोण DBE. याचं कारण काय लिहिता येईल, हे कोण एकरूप आहेत कशावरून, तर हे दोन्हीही कसे आहेत, केंद्रीय कोण आहेत. दोन्हीही कोण कसे आहेत, केंद्रीय कोण आहेत, त्यामुळे ते एकरूप झाले. मग आपण त्रिकोण ABC आणि DBE कोणत्या कसोटीनुसार एकरूप दाखवलेला आहे, तर बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी म्हणजेच बाजू कोण बाजू कसोटी. मग याच्यावरून जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर जीवा AC एकरूप DE असणार आहे. याचं काय कारण लिहिणार, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ठीक आहे, आता उदाहरण बघा, प्रमेय पुन्हा एकदा अभ्यासूया आपण. प्रमेयामध्ये बघा त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBE मध्ये बाजू AB एकरूप DB दाखवलं, कारण त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या कशा असतात, एकरूप असतात. त्यानंतर याच पद्धतीने आपल्याला बाजू BC एकरूप बाजू BE दाखवता येईल, त्या सुद्धा एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे एकरूप आहे. त्यानंतर पुढचा कोण ABC एकरूप कोण DBE, कारण हे दोन्ही कोण कसे आहेत, केंद्रीय कोण आहेत, त्यामुळे ते एकरूप झाले. मग त्रिकोण ABC एकरूप DBE कोणत्या कसोटीनुसार एकरूप झाले, बाजू कोण बाजू कसोटी म्हणजेच बाकोबा कसोटी. आता जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या राहिलेल्या बाजू सुद्धा कशा असतात, एकरूप असतात. जसं की जीवा AC एकरूप जीवा DE, त्याचं कारण काय दिलं आपण, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे प्रमेय सिद्ध केलेलं आहे. आता आपण पुढील प्रमेयाचा अभ्यास करू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील प्रमेय अभ्यासणार आहोत. प्रमेय काय आहे बघा, एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. ठीक आहे, तर आता बघा एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवाचे संगत कंस एकरूप असतात.
तर यावरून पक्षामध्ये काय काय माहिती आपल्याला समजते. रेख PQ आणि RS या केंद्र O असणाऱ्या वर्तुळाच्या एकरूप जीवा आहेत. बघा PQ आणि RS या काय आहेत, एकरूप आहेत, हे आपल्याला प्रमेयावरून समजतं. त्यानंतर आता साध्य काय करायचं आहे, कंस PMQ एकरूप कंस RNS. बघा PMQ आणि RNS हे एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण PO, OQ, OR आणि OS जोडून दोन त्रिकोण तयार केलेले आहेत. आता हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, त्रिकोण POQ आणि त्रिकोण ROS हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवावे लागतील. चला तर मग आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवूया. कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात ते पाहू. त्रिकोण POQ व त्रिकोण ROS मध्ये. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा ROS मध्ये बाजू किंवा रेख म्हणूया आपण, रेख PO एकरूप रेख SO. याच पद्धतीनं रेख OQ एकरूप रेख OR. बघा आपण काय काय दाखवलेलं आहे, रेख OPO एकरूप SO आणि रेख OQ एकरूप रेख OQ. या सर्वांना कारण काय देते, ती एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या असल्यामुळे त्या बाजू परस्परांना एकरूप आहे. कारण लिहूया आपण, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता आणखी कोणती बाजू एकरूप दाखवता येईल, तर रेख PQ एकरूप रेख RS. आता ही माहिती पक्षामध्येच दिलेली आहे त्यामुळे याचं कारण लिहूया आपण पक्ष. बघा PQ आणि RS एकरूप आहेत म्हणजे ते त्या वर्तुळाच्या काय आहेत, जीवा आहेत आणि आपण काढलेल्या त्रिकोणाची एक बाजू सुद्धा आहे. मग आपण जर याला विधान 1, याला 2 आणि याला विधान 3 म्हटलं तर याच्यावरून त्रिकोण POQ व त्रिकोण ROS एकरूप त्रिकोण ROS बा कसोटीनुसार. काय होईल, किंवा विधान 1, 2, 3 वरून त्रिकोण POQ व त्रिकोण ROS हे बाजू कसोटीनुसार एकरूप होतील. आता कसोटीनुसार एकरूप झाले तर कोण POQ एकरूप कोण ROS. याचं कारण काय लिहिणार मी, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण देखील एकरूप असतात. हे काय आहे, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. एकरूप त्रिकोणाचे संगत कोण म्हणजे POQ आणि ROS दोन एकरूप असतील तर त्याचे संगत कोण POQ आणि ROS सुद्धा एकरूप असणार आहेत. म्हणजे एकरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप असतात. आता बघा POQ आणि ROS जर एकरूप असेल तर याचा अर्थ काय बघा, कोण POQ एकरूप माप कंस PMQ. ठीक आहे. तसंच कोण ROS एकरूप माप कंस काय होईल RNS. बघा काय म्हटले, जर POQच्या अंतर्गत कुठले कंस येतो PMQ. POQ हा केंद्रीय कोन आहे, त्याच्या अंतर्गत येणारा कंस PMQ कसा आहे, लघु कंस आहे आणि लघु कंसाचं माप कसं असतं, त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापाइतकं असतं. म्हणजे POQ एकरूप कोन PMQ आणि ROS च्या मध्ये असणारा कंस सुद्धा कसा आहे, एकरूप आहे. ठीक आहे. तर याला आपण या दोन विधानावरून आपल्याला काय सांगता येईल, POQ आणि ROS जर एकरूप असतील तर माप कंस PMQ व माप कंस RNS सुद्धा कसा असणार आहे, एकरूप असणार आहे.
आता याला मी परत म्हणते विधान क्रमांक 4 आणि विधान क्रमांक 5. जर POQ आणि ROS एकरूप असतील तर मापकंस PMQ आणि मापकंस RLS सुद्धा एकरूप असणार आहे. मापकंस PMQ एकरूप मापकंस RNS हे कशावरून घेतलं आपण विधान 4 व 5 वरून. आणि हे कशावरून सिद्ध होतं? कंसाच्या मापाच्या गुणधर्मानुसार. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे प्रमेय सिद्ध केलेलं आहे. बघा सिद्धता आपण पुन्हा एकदा अभ्यासूया. सिद्धतेमध्ये आपण त्रिकोण POQ व त्रिकोण ROS हे बा कसोटीनुसार एकरूप दाखवले. कोणकोणत्या बाजू एकरूप दाखवले आपण? रेख PO एकरूप SO, रेख OQ एकरूप रेख OR, म्हणजे हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे त्या बाजू आपण एकरूप दाखवल्या. रेख PQ एकरूप रेख RS ही माहिती पक्षामध्ये दिलेलीच आहे. त्यानुसार त्रिकोण POQ व त्रिकोण ROS हे बाजू कसोटीनुसार एकरूप झाले. जर ते दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्याचे संगत कोन सुद्धा एकरूप असणार आहेत. मग कोन POQ एकरूप कोन ROS हे एकरूप त्रिकोणाचे संगत कोन असल्यामुळे एकरूप झाले. मग आता हे दोन कोन एकरूप असतील तर याच्याबद्दल आपल्याला काय काय माहित आहे की कोन POQ हा केंद्रीय कोन आहे आणि त्याच्या आतमध्ये येणारा मापकोस PMQ हा त्याच्या मापाच्या बेरजेइतकाच असतो किंवा त्याच्या मापाइतका असतो. त्यानंतर कोन ROS हा सुद्धा केंद्रीय कोन आहे, त्याच्या आतमध्ये येणारा लघुकंस हे ROSच्या मापाइतकंच असणार आहे. म्हणून ROS एकरूप मापकंस RNS. चौथा आणि पाचवं विधान म्हटले आणि तो गुणधर्म लिहिले आपण कंसांच्या मापाच्या गुणधर्मानुसार. त्यानंतर जर 4 आणि 5 म्हणून काय समजतं? POQ आणि ROS म्हणजे डावी बाजू समान असेल तर उजवी बाजू सुद्धा समान असणार आहे. म्हणजेच मापकंस PMQ एकरूप मापकंस RLS हे विधान 4 आणि 5 वरून आपण सिद्ध केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे दुसरं प्रमेय इथं सिद्ध केलेलं आहे. तर आता या सर्व प्रमेयावरून आणि जे काही गुणधर्म अभ्यासले ते आपण पुन्हा एकदा अभ्यासूया की जेणेकरून त्या गुणधर्माच्या आधारेच आपण आता पुढील उदाहरणे सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत अभ्यासलेल्या सर्व गुणधर्मांवरून आपल्याला काही महत्त्वाचे गुणधर्म लक्षात येतील की ज्याची उजळणी आता आपण करणार आहोत. या गुणधर्माच्या आधारेच आता आपण पुढील सराव संच आणि काही उदाहरणे सोडवणार आहोत. पहिलं बघा गुणधर्म काय अभ्यासला आपण? ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. दुसरा गुणधर्म आहे कंसाच्या मापाची व्याख्या. पहिली व्याख्या बघितली आपण, लघुकंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापाएवढे असते. दुसरं पाहिलं आपण, विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघुकंसाचे माप. आणि तिसरं बघितलं आपण, अर्धवर्तुळ कंसाचे माप बरोबर 180 अंश. तिसरा गुणधर्म, दोन वर्तुळ कंसाच्या त्रिज्या आणि मापे समान असतात तेव्हा ते कंस एकरूप असतात. ठीक आहे, दोन वर्तुळ कंसाच्या त्रिज्या आणि मापे समान असतात तेव्हा ते कंस एकरूप असतात. चौथा गुणधर्म आहे बघा, एकाच वर्तुळाच्या कंस ABC आणि कंस CDE यामध्ये जेव्हा C हा एकच बिंदू सामायिक असतो तेव्हा मापकंस ABC अधिक मापकंस CDE बरोबर मापकंस ACE हा देखील गुणधर्म आपण अभ्यासला. पुढचा गुणधर्म आहे एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात हे प्रमेयाद्वारे आपण सिद्ध केलेलं आहे. तसेच सहावा गुणधर्म म्हणजेच ते प्रमेयावरून आपण सिद्ध केलेलं आहे,
एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. ठीक आहे. जसं की 5 आणि 6 नंबरचं गुणधर्म जे आहे ते प्रमेय आहे आणि ते प्रमेयामध्ये आपण सिद्ध केले. एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात हे प्रमेय आपण सिद्ध केलेलं आहे. तसंच एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस देखील एकरूप असतात. हे काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत जे तुम्ही उदाहरणं सोडवताना लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता जे आपण गुणधर्म अभ्यासले त्याच्यावरूनच आधारित आपण एक उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरण काय बघा, केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे ABC हे 3 बिंदू आहेत. तर या 3 बिंदूमुळे तयार होणाऱ्या सर्व कंसांची नावे लिहा. आणि दुसरा प्रश्न आहे बघा, कंस BC बरोबर 110 अंश आणि कंस AB बरोबर 125 अंश. तर राहिलेल्या सर्व कंसांची मापे लिहा. तर आपण सुरुवातीला पहिला प्रश्न सोडवूया. ABC मुळे तयार झालेल्या सर्व कंसांची नावे लिहायची. ठीक आहे. आता पहिलं लिहूया आपण कंस AB. त्यानंतर बघा कंस क्रमाने जाऊया आपण BC आणि कंस CA किंवा AC. ठीक आहे. आणखी पण आपण 3 नावं लिहू शकतो. कंस 3 अक्षरी ABC. ठीक आहे. त्यानंतर कंस BCA आणि पुढचा कंस आहे कंस CAB. ठीक आहे. या पद्धतीने आपण A, B आणि C बिंदूपासून तयार होणाऱ्या सर्व कंसांची नावे लिहिलेली आहेत. आता दुसरा प्रश्न सोडवूया आपण. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटले बघा, कंस BC बरोबर 110 अंश आहे आणि AB बरोबर 125 आहे. तर राहिलेल्या सर्व कंसांची मापे काढायची आहेत. तर बघा आपण सुरुवातीला कंस AB अधिक कंस BC याचं माप काढूया. कंस AB किती आहे 110 अंश आणि BC किती आहे 125 अंश. म्हणजे उत्तर किती येणार आपलं 135 अंश. ठीक आहे. कंस AB आणि BC मिळून किती आलेला आहे 135 अंश. तर राहिलेल्या सर्व कोनांची काय काढा म्हटलेलं आहे त्यांनी, सर्व कोनांची मापे काढा असं म्हटलेलं आहे. आता सर्व कोण म्हणते, आता कोणतं कोण राहतं बघा, ACचं माप सुरुवातीला आपण काढून घेऊया. ठीक आहे. AB अधिक BC म्हणजे इथं ABCचं माप टोटल किती आलेलं आहे 135 अंश. मग राहिला कंस कुठला AC. ACचं माप काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 360 मधून ABCचं माप वजा करावं लागेल. मग कंस ACचं माप बरोबर 360 अंश वजा संगत कंसाचे माप म्हणजेच ABCचं माप. आता 360 वजा ABCचं माप किती आलेलं आहे 135 अंश. मग ही वजाबाकी किती येईल, AC बरोबर किती येईल 160 वजा 360 वजा 135 केलं की हे उत्तर येणार आहे 125 अंश. म्हणजे आपण ACचं माप काढून घेतलेलं आहे. ठीक आहे. ACचं माप काढल्यानंतर याच पद्धतीने आपण ACBचं माप पण काढू शकतो. ACBचं माप कंस ACB बरोबर 360 अंश वजा AC. ठीक आहे. 360 अंश वजा ACची किंमत किती आहे 125 अंश. 360 मधून 125 गेले किती राहतात 235 अंश. ठीक आहे. आणखीन कोणता कंस राहतो बघा BAC. ठीक आहे. 360 मधून 125 गेले किती राहिलं 235. आता याच पद्धतीने आपण काय करू शकतो BACचं माप पण काढू शकतो. कंस BAC बरोबर 360 वजा काय करावं लागेल आता 360 वजा AB. आता बघा BAC कुठपर्यंत आहे बघा BAC. मग राहिला कुठला BC. BCचं माप इथं दिलेलं आहे 125.
वजा BC कंस BC, मग 360 कंस BCचं माप किती आहे, BAC कंस BCचं माप किती आहे 125. तर हे उत्तर किती येईल 360 वजा 125, हे सुद्धा उत्तर किती येणार आहे 235 अंश इतके येईल. बघा BAC, मग BAC म्हणजे BCचं माप आपल्याला किती मिळते 125, सॉरी म्हणजे 360 मधून 125 गेले की आपलं उत्तर किती येणार आहे 235 अंश. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गुणधर्मावर आधारित एकच उदाहरण सोडवलेलं आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच सर्व प्रमेय आणि गुणधर्मावरून आणखीन काही उदाहरणे सोडवणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली प्रमेय आणि या उदाहरणाचा सराव करायचा आहे. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.